सो हॅलो फ्रेंड्स, माझं नाव इकरा शेख आहे. आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून नक्की केले की सीची एक सिरीज बनावी. त्यात माझा एक पॉईंट आहे, प्रोग्राम भेटला आहे मला त्यात सम ऑफ डिजिट्सचा. तर तो प्रोग्राम आता आपण पाहूया. तर स्टार्टिंग हिडर फाईलपासून आपली ही हिडर फाईल आहे. त्यात प्री प्रोसेसर आहे आणि स्टँडर्ड इनपुट आउटपुट आहे. त्यानंतर आपण एक फंक्शन क्रिएट करू, सम ऑफ डिजिट्स नावाचा. आणि त्यात एक पॅरामीटर पास करू इंटिजर टाईपचा. आणि त्यानंतर आता एक आपण व्हेरिएबल इनिशियलाइज करू, जो की सम ऑफ डिजिटची व्हॅल्यू स्टोअर करेल. हे आपण प्रोग्राम वाईल लूप यूज करून करणार आहेत. तर वाईल लूप इज यूज फॉर वाईल लूप आपण यूज करत आहे कारण की तो ब्लॉक ऑफ कोड आहे ना, तो रिपीटेडली एक्झिक्यूट करतो जोपर्यंत की व्हॅल्यू ट्रू आहे तोपर्यंत. तर वाईल आणि त्यात आपण कंडिशन पास करूया, नम इज नॉट इक्वल टू 0. वाईल लूप मध्ये कंडिशन पास केली आहे, नम इज नॉट इक्वल टू 0. ही लूप कंटिन्यू राहील तो जोपर्यंत की नमची व्हॅल्यू 0 नाही आहे. जेव्हा नमची व्हॅल्यू 0 होईल हा लूप स्टॉप होईल. इथं आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज केला आहे, मॉड्युलस ऑपरेटर यूज केला आहे. मॉड्युलस ऑपरेटर आपण यूज करतो रिमाइंडर साठी. तर इथं नमला आपण 10ने जर डिवाइड केलं तर ते आपल्याला रिमाइंडर देणार. एक्झाम्पल कन्सिडर करा, आता नमची व्हॅल्यू 1 2 3 आहे, त्याला आपण 10ने डिवाइड करतोय. तर 1 त्याचा जो रिमाइंडर आहे 3 तो त्या नमला देन सममध्ये स्टोअर होणार. आणि आता एक कंपाऊंड ऑपरेटर आपण यूज केला आहे. तो यूज करतो की जो लास्ट डिजिट आहे तो रिड्यूस करतो, म्हणजे डिलीट करतो. एक्झाम्पल 1 2 3 आहे, त्याला आपण हे केलं तर तो 3 त्यातून रिड्यूस करणार आणि आपल्याला फक्त व्हॅल्यू देणार 12. then return वाईल लूप म्हणजे स्टॉप झाल्यावर ते आपल्याला सम ऑफ डिजिटची व्हॅल्यू रिटर्न करणार. आता मेन फंक्शन, यामध्ये आपण नमला आपली व्हॅल्यू इनिशियलाइज करू आणि ती व्हॅल्यू आता प्रिंट करू. स्प्लॅश एन न्यू लाईनसाठी. आणि इथं आपण फंक्शनला कॉल केला आहे सम ऑफ डिजिट्स.
आपला प्रोग्राम संपला आहे. आता आपण मेन फंक्शन स्टार्ट करूया. तर इथं आपण आपला जो व्हेरिएबल आहे ना, याला व्हॅल्यू इनिशियलाइज करूया. आणि ते आता प्रिंट करूया. printf आणि इथं आपण फंक्शनला कॉल करूया. आणि इथं आपला प्रोग्राम संपला आहे. तर हा एक छोटासा प्रोग्राम होता सम ऑफ डिजिटचा. थँक्यू.